आज हम बात करेंगे एरोनॉटिकल स्ट्रक्चर एंड इक्विपमेंट फिटर कोर्स के बारे में, जो आपके भविष्य को नई ऊंचाइयों तक ले जा सकता है। यह कोर्स 2019 में औद्योगिक प्रशिक्षण संस्थान नागपुर से शुरू हुआ और भारत में पहली बार नागपुर, पुणे, नासिक में उपलब्ध है। यह 2 साल का कोर्स 10वीं के बाद किया जा सकता है। इस कोर्स के बाद आपके करियर विकल्प क्या हो सकते हैं? यदि यह सवाल आपके भी मन में है तो आप उच्च शिक्षा जारी रख सकते हैं या नौकरी चुन सकते हैं, चाहे वह निजी क्षेत्र में हो या फिर सरकारी क्षेत्र में। गट निरीक्षक प्रकाश वाड़े के अनुसार कोर्स में फीटर, मशीन प्रचालक, यांत्रिक फीटर आदि का विशेष प्रशिक्षण मिलता है। इसमें एल्यूमिनियम शीट, इलेक्ट्रॉनिक वायरिंग और पाइपिंग का भी प्रशिक्षण मिलता है। उप प्राचार्य किशोरी पंडिले ने बताया कि नागपुर के कई छात्रों को हैदराबाद में प्लेसमेंट मिला है। प्रशिक्षण के दौरान उन्हें 15,000 रुपए मिलते हैं और प्लेसमेंट में 20 से 30,000 रुपए तक कमा सकते हैं। माझं नाव प्रकाश वाढई आहे। मी इथे गटनिर्देशक या पदावर आहे आणि माझ्याकडे ही बॅच पण आहे टीचिंगसाठी। या कोर्सचं नाव आहे एरोनॉटिकल स्ट्रक्चर आणि इक्विपमेंट फिटर असं नाव आहे। 2 वर्षाचा कोर्स आहे हा। सर्वप्रथम 2019 ला हा कोर्स सुरू झालेला आहे आणि हा कोर्स भारतामध्ये प्रथमच नागपूर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुरू झालेला आहे, शासकीय संस्था। आणि सध्या आता 3 ठिकाणी चालू आहे, पुणे इथे आणि नाशिक इथे हा कोर्स सुरू आहे। हा कोर्स आहे 2 वर्षाचा पूर्ण कोर्स। 10वीच्या बेसिसवर हा कोर्सला ॲडमिशन दिली जाते। दरवर्षी जूनमध्ये ॲडमिशन होते, यामध्ये ॲडव्हर्टाईज येते आणि जुलै ऑगस्टमध्ये ॲडमिशन दिली जाते। एअरक्राफ्ट असेंब्ली कोर्स आहे हा। एअरक्राफ्ट असेंब्ली जी असते, पूर्ण फ्युजलाज असतो, ती बॉडी बनवली जाते। तर फिटर त्यामध्ये फिटिंग कोर्स असलेला कोर्स आहे प्रामुख्याने। 80% यामध्ये फिटिंग कोर्स शिकवला जातो। यामध्ये न्यूमॅटिक लाईन्सने सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स केले जातात। यामध्ये मुख्यतः ड्रिलिंग आहे, रिवेटिंग आहे, काउंटर सिंकिंग आहे, अशा ऑपरेशन, बेंडिंग ऑपरेशन आहे, ह्या सगळ्या ऑपरेशन केल्या जातात। आणि ॲल्युमिनियम शीटवर प्रामुख्याने या ठिकाणी ऑपरेशन केल्या जातात। सोबतच शेवटचे काही महिने इलेक्ट्रिकल म्हणून कोर्स आहे, ज्यामध्ये वायरिंग हार्नेस सुद्धा शिकवलं जाते। एअरक्राफ्टमध्ये ज्या प्रकारचं वायरिंग जोडलेले असतात वेगवेगळ्या कंट्रोल्सला, वेगवेगळ्या मीटर्सला, त्या प्रकारचे बंडल जे बनवले जातात वायरिंग हार्नेसचे, ते सुद्धा या ठिकाणी आहे। आणि शेवटी पुन्हा पाइपिंग म्हणून एक आहे, त्यामध्ये फ्युएल सिस्टम, हायड्रॉलिक सिस्टम, एअर कंडिशनिंग सिस्टम, या सगळ्या सिस्टमचं पाईपलाईन जे असतात त्यांचं बेंडिंग करणे, स्वेजिंग करणे, फ्लेअरिंग करणे आणि ते एकमेकाला कनेक्ट करून सिस्टम तयार करणे हे सुद्धा शिकवलं जातं।